we are here with an ecological expert, and I would like him to introduce himself. Sir. Yeah, hello, hi. So I'm Gurudas Lulkar and we are standing here at the Bun Garden, which is just below the Bun Garden new bridge. जॉगर्स पार्क आमच्या पाठीशी आहे आणि वी आर नाव लुकिंग टुवर्ड्स द रिव्हर आणि सगळ्यात जास्त झपाट्याने काम ह्या भागात चाललेलं आहे म्हणून आज आम्ही इकडे आलो आहे. तर टुडे वील टॉक अ लिटल बिट अबाउट एम्बँकमेंट्स अँड व्हॉट द कन्सल्टंट अँड हिज रिपोर्ट हॅज बीन सेइंग ऑल अलॉंग फॉर द लास्ट कपल ऑफ इयर्स. सो कन्सल्टंटचं असं म्हणणं आहे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ऑल दी एम्बँकमेंट्स विल हॅव नॅचरल मटेरियल्स आणि आम्ही त्यांना दरवेळेस सांगत आलो आहे की तुम्ही साबरमतीसारखं सिमेंट कॉन्क्रीट RCC वापरणार आहात का, तर ते म्हणतात की आम्ही नाही वापरणार आहे, दे विल बी नॅचरल मटेरियल्स. सो देअरफॉर हिअर वी आर टू सी व्हॉट आर द नॅचरल मटेरियल्स दे आर युझिंग अँड व्हॉट इज द नॅचरल एम्बँकमेंट. तर आता स्टार्टिंग विथ दिस पर्टिक्युलर एरिया, आपण आत्ता जिथे उभे आहोत, तुम्ही जर 2 वर्षापूर्वी इथे आला असता तर ह्या सगळ्या लेवल खाली गेलेली असते, म्हणजे साधारण नदीच्या पेक्षा थोडीशी जस्ट वरती होती लेवल. त्यामुळे पहिला गोष्ट म्हणजे त्यांनी काय टाकलं आहे तर त्यांनी दुसरीकडनं माती आणि डबर आणून भरलेलं आहे, याची लेवल वाढवलेली आहे. ही लेवल वाढवल्यावरती पहिलं काय दिसतं आपल्याला की ही सगळी जी करंजाची झाडी आहे ही साधारण आपल्या नाका किंवा डोक्यापर्यंत आलेली आहे. जी पूर्वी आपल्यापेक्षा उंच होती ती आज सबमर्ज झालेली आहे. ते सगळं दिसतंय बघा, याची मुळं खूप खाली गेली आहेत. हा पहिला भाग झाला. दुसरा त्यांचा सर्वात नॅचरल मटेरियल तुम्हाला मी दाखवतो, तो हा जिओ टेक्स्टाईल्स म्हणतात त्याला. ह्या जिओ टेक्स्टाईल्सचे रोल्स पडलेले आहेत तिकडे, मी आता दाखवीन तुम्हाला थोड्या वेळाने. जिओ टेक्स्टाईल म्हणजे काय असतं की हे हाय डेन्सिटी पॉलिएथिलीन आणि पॉलीप्रॉपिलिन म्हणजे HDPE आणि PP या दोन्हीपैकी एक मटेरियल वापरलेलं असतं आणि याचं नॉन वोव्हन फॅब्रिक केलेलं असतं. हे जाड नॉन वोव्हन फॅब्रिक आहे बघा. हे फॅब्रिक म्हणजे हे काय आहे की HDPE नॅचरली अवेलेबल आहे का निसर्गात? नाही. PP अवेलेबल आहे का निसर्गात नॅचरली? तर नाही. हे दोन्ही फॉसिल फ्युएलपासून तयार केलेले आहेत, तर ह्याला हे लोक नॅचरल मटेरियल म्हणतात. हे नॅचरल मटेरियल पूर्णपणे तुम्हाला इकडनं दिसत असेल, सगळं इट इज द इंटरफेस बिटवीन द सॉईल अँड द रॉक, ह्या दोन्हीच्या मध्ये ते घातलेलं आहे. मग ह्यांनी काय होणार आहे की ह्यांनी पूर्ण जी ऊर्जा आणि पदार्थाची देवाणघेवाण असते ॲक्वेटिक इकोसिस्टीम आणि टेरिस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये जो एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी होतो, याला हे एक इम्परवियस बॅरियर तयार होतो आणि ह्या बॅरियरवरती त्यांनी दगड वापरलेले. आता दगड नॅचरल मटेरियल्स आहेत का? तर 100% हो, आणि आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही खरोखर काहीतरी त्यांनी नॅचरल मटेरियल्स वापरले. पण मग आपला कंप्लेंट काय आहे? तर मग आपली कंप्लेंट काय आहे बघा. आता तुम्ही थोडे जर पुढे गेलात तर इथे मी आत्ता जिथे उभा आहे तिथे नॅचरल एम्बँकमेंट असेल, म्हणजे मातीची एम्बँकमेंट असेल आणि मध्ये मध्ये दगडं असतील. आज हे पूर्णपणे काढून टाकून दगडाची एम्बँकमेंट केलेली आहे आणि खाली माती आहे. तर ह्या सगळ्या दगडांनी काय होणार आहे बघा तुम्ही. आता आत्ताचं टेम्परेचर जे आहे हवेमधलं, आपण मेमध्ये आहोत, साधारण हे टेम्परेचर 22-25 डिग्री सेंटीग्रेड असेल. पुण्यामध्ये दुपारचं टेम्परेचर 40 जातं आहे सध्या, तुम्हाला माहिती आहे. 40-45 डिग्री जेव्हा टेम्परेचर जातं तेव्हा रेडिओ ॲक्टिव्ह हीट, कंडक्शन आणि कन्व्हेक्शन या तिन्ही प्रकारे हे काळा पाषाण सगळा हीट ॲब्झॉर्ब करतं. हीट ॲब्झॉर्ब झाली की संध्याकाळचं टेम्परेचर खाली उतरायला लागतं. पुण्यामध्ये लकीली आपल्याला फॉर्च्युनेटली वी हॅव अ लिटल लोअर टेम्परेचर इन द इव्हनिंग्स. इट गोज डाऊन टू अराउंड अगेन 28-29 डिग्री सेंटीग्रेड. ते जेव्हा होतं तेव्हा थर्मल डिफरन्स बिटवीन द रॉक्स अँड द ॲटमॉस्फिअर होतं. म्हणजे काय होईल की संध्याकाळभर पूर्ण ह्यातनं हीटचं उत्सर्जन होतं आणि हवेत जातं. त्यामुळे इफ यू कम हिअर इन द इव्हनिंग दिस विल बी मच वॉर्मर दॅन इट वॉज इन द आफ्टरनून, कारण हे ॲब्झॉर्ब झालेली हीट रिलीज होते. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की हे इतके जेव्हा दगड तापतात तेव्हा हे कुठलेही आत्ता ते लॅपिंग्स वगैरे किंवा कूट्स आहेत तिकडे दिसत आहेत आपल्याला, किंवा स्पॉटबिल डक्स दिसत आहेत, या सगळ्यांना कोणालाही बँकचा वापर करता येत नाही, कारण तो तापलेला असतो बँक, आणि हा वापर पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे एक्सचेंज बिटवीन ॲक्वेटिक इकोसिस्टीम आणि टेरिस्ट्रियल इकोसिस्टीम हा वी आर कम्प्लिटली क्लोजिंग ऑफ. म्हणजे एक तर जिओ टेक्स्टाईल, दुसरं म्हणजे दुसरीकडनं आणून टाकलेली सॉईल, आणि तिसरं म्हणजे हे रॉक. आता हा पाषाण कुठनं आणलेला आहे? तुम्ही पुणे मुंबई जाताना तळोजाला बघाल मोठ्या खाणी आहेत, साताऱ्याला बघाल मोठ्या खाणी आहेत, हे सगळे डोंगर पोखरलेत. म्हणजे तुम्ही माउंटन इकोसिस्टीम काढताय आणि रिव्हर इकोसिस्टीममध्ये घालून टाकताय. हा एक मोठा हस्तक्षेप आपण करतोय. तर हे कुठल्या बेसिसवर नॅचरल आहे
हे आम्हाला कळत नाही. म्हणजे ही अशी बँक जी आहे ही कुठल्याही नदीवर भारतातल्या गेल्यावर तुम्ही नैसर्गिकरीतीने ही बँक दिसणार नाही आहे तुम्हाला. ही आर्टिफिशियली क्रिएटेड बँक आहे. त्यामुळे तुम्ही नॅचरल मटेरियल्स वापरा, नाही तर सिमेंट कॉन्क्रीट वापरा. इट इज कम्प्लिटली इरेलिव्हंट व्हॉट यू यूज. यू आर क्रिएटिंग अन आर्टिफिशियल एम्बँकमेंट विच इज गोइंग टू स्टॉप द एक्सचेंज बिटवीन ॲक्वेटिक अँड टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. तर रायपेरियन झोन जो असतो तो रायपेरियन झोन इज दॅट इंटरफेस बिटवीन द ॲक्वेटिक अँड द टेरेस्ट्रियल इकोसिस्टम विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. सौर ऊर्जा जी आहे ही पाण्यामध्ये ॲब्सॉर्ब होते, झाडांमध्ये ॲब्सॉर्ब होते, पालापाचोळा पाण्यात पडतो, पाण्यातले फिश त्याला खातात. हे पदार्थाचा एक्सचेंज होत असतो, एनर्जीचा एक्सचेंज होत असतो. आता हे आपण जर बंद केलं, आणि हे बंद झालेलंच आहे कारण आपण इथे सगळी बाहेरनं डेब्री आणून टाकली आहे, इथे रॉक्स टाकले, आणि हा एक भाग झाला. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की ही जी एम्बँकमेंट आहे याचं एकच कारण आहे, मग ह्याला इकॉलॉजिकली डेड करून टाकलं आहे आपण. सो व्हॉट इज द रिझन वी हॅव क्रिएटेड दॅट? वी हॅव ओनली क्रिएटेड इट फॉर वन रिझन विच इज एस्थेटिक्स, ब्युटिफिकेशन. एक, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वी आर गेटिंग अ लॉट ऑफ FSI. तुम्हाला इथे दिसतंच आहे की जो 2 वर्षापूर्वी आला असता तर हे खड्डा होता इथे, आणि आज इथे फ्लॅट झालेला आहे. इथे FSI मिळाला, इथे आपल्याला स्टॉल लावता येतील, खाण्याचे हे लावता येतील, मॉनिटाईज करता येईल. आपल्याला कन्सल्टंटनी सांगितलेलं आहे यू कॅन मॉनिटाईज द न्यू FSI अँड क्रिएट मनी आउट ऑफ इट. सो दॅट्स अबाउट द एम्बँकमेंट्स. थँक्यू सर. सो आय जस्ट वॉन्टेड टू नो की ही लेवल आत्ता आपण इथे उभे आहोत. कॅन यू टेल मी की आपण आत्ता इथे उभे आहोत पण काही वर्षांपूर्वी वी वर ॲट द रिव्हर लेवल? डू यू मीन टू से दॅट? म्हणजे हे जर का आत्ता भराव घातला नसता तर आपण आता रिव्हर लेवलमध्ये असतो. हां, बरोबर. थोडा पुढे आलात तर लक्षात येईल की आता आपण ही एकसुरी लेवल केली. आपण सगळीकडे मानव जिथे जातो तिथे मोनोकल्चर करतो. इथे स्लोपचं पण आपण मोनोकल्चरसारखं करून टाकलं आहे. द स्लोप इज गोइंग टू बी द सेम एव्हरीवेअर फ्रॉम बन गार्डन ब्रिज टू म्हात्रे ब्रिज. तर हे कधीच नसतं नदीमध्ये, वर खाली असते. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला पाण्याला पोचता येतं, काही ठिकाणी पाणी खाली असतं. तुम्ही कुठल्याही नदीवर नॅचरली हे बघितलं तर होतं. आणि दीज आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इकॉलॉजिकल निशेस. तिकडे हॅबिटॅट्स क्रिएट होतात, तिकडे ब्रीडिंग ग्राउंड्स काही ठिकाणी क्रिएट होतात, काही ठिकाणी इट इज बिकम्स इनॲक्सेसेबल, तिकडे मग रूस्टिंग चांगलं होतं. तर हे सगळंच आपण आता एकसुरी करून टाकतोय आणि दिस इज बिकमिंग दॅट. तो आज आपण जे इथपर्यंत वरती दिसतोय ते जर 1 वर्षापूर्वी असतो तर खाली असतो कदाचित, दुसऱ्या ठिकाणी थोडेसे वरती असतो. हे सगळं गेलेलं आहे. त्यामुळे एम्बँकमेंट ही इतकी आर्टिफिशियल करून टाकली आहे. त्यामुळे नॅचरल मटेरियल्स वापरतो ह्याच्यात काहीच कौतुक. म्हणजे ही सगळी दिसते सपाटी डेब्रीनी भरलेलं आहे आता, आणि आपल्याला लेवल चेंज झाली. माती आहे, तुम्ही जर खाली बघितलं तर ही तुम्ही माती बघितली तर ही सगळी डेड सॉईल आहे. याच्यामध्ये तुम्ही जर कुठल्याही बिया लावल्या आज आणून तर ह्या बिया येणार नाही आहेत. दिस इज मिनरल सॉईल मिक्स विथ सिमेंट. आणि ही जर आपण एम्बँकमेंट क्रिएट केली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आर्टिफिशियलीच झाडं लावायला लागतील आणि दुसरीकडनं माती आणून, म्हणजे आज आपण डोंगर दुसरीकडनं आणून इकडे एम्बँकमेंट टाकलेत, आता उद्या आपण माती दुसरीकडनं आणून याच्यावर टाकून इथे आपण झाडं लावणार आहोत. म्हणजे ही जी करंजाची नॅचरली ग्रोईंग झाडं आहेत ही कॉम्पिटिटिव्हली उगलेली आहेत आणि ही प्रचंड ॲडॅप्ट झालेली आहेत ह्या कॉम्पिटिशनला. उद्या आपण जेव्हा आर्टिफिशियल प्लांटेशन्स करू तेव्हा ती वी आर टेकिंग केअर ऑफ देम. सो their survival rates are lower, त्यांना diseases, they are susceptible to many more things in these circumstances. तर ही माती बघा ना, आता ही कुठल्या प्रकारची माती आहे ही मला कळत नाही. म्हणजे राडारोडाच आहे हा चक्क. ओके.